थंडीचे दिवस मस्तपैकी आणि गरमागरम असं काहीतरी खायला पाहिजे. आणि मार्केटमध्ये तर हे जे बटाटे आलेले नवीन अगदी छोटे छोटे हे खूपच चविष्ट लागतं, खूप छान लागतं. त्याचबरोबर वाटाणा झालं तर मग वाटाणा आणि बटाट्याची भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम गरमागरम खूप सुंदर लागते. आमच्या घरच्यांना तर खूपच आवडते. चला तर मग आता आपल्याला ही कशी बनवायची आहे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. चला इथे मी 9-10 तरी बटाटे घेतलेले आहे आणि हे आधीच बॉईल करून ठेवायचे आहे, म्हणजे पूर्ण गार व्हायला पाहिजे. अगदी 3-4 शिट्टीमध्ये करायचे आहे. त्यानंतर मी इथे वाटाणा घेतलेला आहे, मस्त हिरवागार अगदी स्वच्छ धुवून. इथे 2 मी कांदे घेतलेले आहे, छान उभे उभे कट करून घेतलेले आहे. आणि 1 टमाटा घेतलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला हे बटाटे जे आहे आपल्याला छान गार करून अगदी सालं काढून घेतलेले आहे. तर आपल्याला एक कढई घ्यायची आहे गॅसवर, त्यामध्ये मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम होतंय तोपर्यंत आपल्याला हे बटाट्यांमध्ये आपल्याला मी इथे फोकने असे त्यामध्ये छिद्र पाडून घेत आहे. तुम्ही चाकूने जरी कट करून घेतलं तरी चालेल. बघा, कारण यामध्ये आपण जो ग्रेव्ही करणार आहे किंवा जो मसाला करणार आहे यामध्ये एकदम छान असा उतरतो, आतपर्यंत जातो आणि बटाटा अजिबात फिक्का लागत नाही. आणि बॉईल करताना देखील मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, कारण बटाट्याला एकदम छान अशी टेस्ट येते. बघा, आता तेल पण आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि आपल्याला यामध्ये सगळे बटाटे घालून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी अगदी डाग पडेपर्यंत त्याला अगदी फ्राय करायचे आहे. असे जर बटाटे जर छान असे फ्राय केले ना तर त्याची टेस्टच खूप छान लागते. बघा, आता एकदम अलगद हाताने आपल्याला हे हलवत अगदी छान मस्तपैकी त्यावर बघू शकता तुम्ही डाग पडलेले आहे छान अगदी मस्त. अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे हे मसाल्यात सोडले ना तर खूप छान लागतात. बघा, आता यामध्ये मी पुन्हा चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि कलर येण्यासाठी थोडी हळद घालून घेणार आहे आणि अगदी थोडीशी चव छान येण्यासाठी मी थोडंसं तिखट घालून घेणार आहे. हे असं आपण एकदम छान असं परतवलं ना, एकदा नक्की करून बघा, असं परतवून बघा, तुम्हाला पण खूप छान आवडेल. भाजीच खूप सुंदर लागते आणि जेव्हा आपण भाजीतले नुसते अगदी बटाटे खातो ना त्यावेळेस तर खूपच छान चव लागते. तर बघा, आता हे बटाटे पण आपले छान झालेले आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे सगळे मी असे काढून घेणार आहे. पहा, मस्त झालेत आपले अगदी. आता ह्याच तेलामध्ये, आता हे तेल थोडंसं जास्त आहे तर मी थोडं वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता तेल गरमच आहे तर 1 ते 1.25 चमचा मी इथे मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की मग जिरं घालायचं आहे आणि जिरं छान असं तडतडलं की मग आपल्याला त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. इथं थोडी हिंग देखील तुम्ही घालू शकता आणि कांदा अगदी छान अगदी लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे मी उभा कापलेला आहे, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी बारीक बारीक कांदा जरी कट केला ना तरी चालेल, पण मी उभा केलेला आहे. खाताना खूप छान लागतो हा. आता छान असा परतला गेल्यानंतर यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे कोथिंबीरची ती मी 1 चमचा भरून टाकलेली आहे. आधी जर टाकली ना तर ते जळून जातं, त्याच्यामुळे असा कांदा परतला गेला आणि नंतर जर टाकली ना की ती जळत पण नाही आणि चव पण खूप छान येते. आता हे जो टमाटा आपण कट करून ठेवलेला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण एकदम छान असा परतून घ्यायचा आहे. बरोबर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही गावठी कोथिंबीर आहे, भाजीला अगदी छान चव येते आणि छान असं मस्त व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. बघा, घरच्या मंडळींना पण असं छान मस्तपैकी असं गरमागरम असं दिलं ना आणि सगळे एकत्र बसून जर खाल्लं ना, वा वा, खूप छान. आणि मुलांना तर बटाटे म्हणजे खूप अगदी खूप आवडतात, तर ही भाजी नक्कीच आवडेल त्यांना. आता एक वाफ काढून घेतलेली आहे. बघा, आपला टमाटा देखील छान असा स्मॅश झालेला आहे आणि कांदे तर खूप छान असे परतले गेलेले आहे. पहा, आता यामध्ये आपण जो वाटाणा धुवून ठेवलेला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान अगदी मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा, म्हणजे यामधला कच्चेपणा पण निघून जाईल आणि तो पण छान अगदी चविष्ट लागेल, कारण आपण यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट घातलेली आहे ती पूर्ण आपली वाटाण्याला पण लागणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ मात्र बेताने घालायचं आहे, कारण आपण आधी थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यानंतर मी हळद घालून घेणार आहे. 2 चमचे इथे मी धणेपूड घालून घेणार आहे आणि आपल्याला तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे.
आणि थोडं तिखटच पाहिजे, म्हणजे ही भाजी खूप छान लागते. मस्त. अजून मार्केटमध्ये तर आपल्याकडे खूप छोटे छोटे अगदी पहाडे बटाटे जे आहे ना ते आलेले आहेत. एकदम छोटे छोटे, ते खूपच छान लागतात. आणि इथे मी थोडंसं वाटण करून ठेवलेलं होतं. खडे मसाले आणि त्यात अद्रक, लसूण, हिरवी मिरची पण थोडी टाकलेली होती. तर हे असं वाटण मी तयार करून ठेवलेलं होतं. ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेलामध्ये खडे मसाले देखील घालू शकता, पण मी हे असं वाटणच तयार करून घेतलेलं होतं. वाटण घातलं की सगळीकडे लागतं हे बघा. आणि छान अगदी मस्तपैकी आपल्याला परत 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. पहा, छान मस्तपैकी आता हे सगळं मिळून आलेलं आहे, सुंदर शिजलं आहे. आता हे जे वाटण केलं होतं ना त्याचं जे उरलेलं पाणी त्यामध्ये घालून आपल्याला पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, एकदम छान अगदी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. कांदा पण स्मॅश झालेला आहे. छान मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदम. आता यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं आहे, म्हणजे हे खाली लागणार नाही. मस्त असं छान मिक्स झाल्यानंतर मात्र आपल्याला परत 5 ते 7 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघा असं छान, बघा किती छान अगदी तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आता यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले जे बटाटे होते ते यामध्ये टाकायचे आहे. तर मी हे सगळे टाकून घेणार आहे, हळूहळू टाकायचे आहे, नाहीतर मग ते सगळी ग्रेव्ही अंगावर उडण्याची शक्यता असते. पहा किती छान अगदी मस्त झालेलं आहे हे सगळं. आणि एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला, दिसते पण छान आणि तेवढीच चविष्ट पण लागते. एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. बघा छान वाफ निघालेली आहे, बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि भाजी पण किती छान दिसत आहे. आता यामध्ये मी ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे. आणि असं गरम पाणी घातलं ना की तर्री येते एकदम छान आपल्या भाजीला. बघा आता ही भाजी आपली जवळपास झालेलीच आहे. बघा अशी खूप ग्रेव्ही पण नाही, असं खूप पातळ पण नको आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. पोळी बरोबर, अगदी साध्या वरण भाताबरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. छान अगदी असं मस्त मिक्स करून पहा एकदम छान झालेली आहे. तर आता आपल्याला ही सर्व करून घ्यायची आहे, गरमागरम सर्व करून घ्यायची आहे. ही भाजी नुसती पण खायला खूप छान लागते. तुम्हाला जर टिफिनला वगैरे जर द्यायची असेल ना तर अगदी त्याच्यामध्ये रस्सा करायचा नाहीये आणि अशी कोरडी तुम्ही देऊ शकता. आणि आपण जे बटाट्यांना जे फोकने आपण छिद्र पाडून घेतलेलं होतं त्यामुळे आतपर्यंत सगळा मसाला रस्सा असा जातो, त्याच्यामुळे बटाट्याची चव खूपच वाढते, आपण खूप छान लागतं. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद.